साऊथ फाउंडेशन तर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थोडीशी माहिती देतो मी. 2002 मध्ये साऊथ फाउंडेशन संस्था सुरू झाली, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही बऱ्याच ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. पण असं वाटलं तर आम्हाला वाटलं की फॅमिलीतर्फे बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण त्याला एक स्ट्रक्चर सुरू यावं म्हणून फाउंडेशनची सुरुवात केली आणि बरेचसे कार्यक्रम सुरू केले गेले. पण त्या दरम्यान डॉक्टर रमेशचंद्र सावंत जे BRC मध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये सायंटिफिक ऑफिसर होते आणि रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे हेड होते. आणि तुम्हाला माहिती पोखरा अणु प्रकल्प जो झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण आणि बुद्ध असला म्हणून आपल्याला बातमी आली होती, तर त्या अणुप्रकल्पामध्ये ते स्वतः इन्चार्ज होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला त्या काळामध्ये त्या प्रकल्प सुरक्षित करण्यामुळे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये असताना ते रिटायर झाल्यानंतर त्यांची इच्छा होती की कोकणामधल्या शाळांमध्ये जाऊन विज्ञानाचा प्रसार करायचा, कारण स्वतः विज्ञानामध्ये होते. त्यांची मिसेस BRC मध्ये काम करत होती. त्यामुळे दोघांनी ठरवलं की विज्ञानाबद्दलची प्रचार कोकणामध्ये करायचा, शाळांमध्ये जाऊन करायचं, हे त्यांची स्वप्न होतं. पण वर्षभरामध्येच त्यांना कोलन कॅन्सर झाला, तो त्याच्या रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये झाला असावा आणि त्यामुळे ते असं आलं की एक वर्ष त्यांचं मृत्यू झाला. पण त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे. म्हणून मग आम्ही साऊथ फाउंडेशन आमची ऑलरेडी संस्था होती, पण डॉक्टर रमेश चंद्र सावंत जसे स्मृती विज्ञान केंद्र असं आम्ही एक विज्ञान केंद्र सुरू केलं आणि त्याच्या मार्फत आकाश दर्शनाचे कार्यक्रम सुरू केले. नंतर विज्ञानाबद्दलचे बरेचसे कार्यक्रम केले. अजूनपर्यंत आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा 8 आकाश दर्शनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की मुलांना आणि पालकांना इंटरेस्ट येईल की नाही, पण अगदी पहिल्याच कार्यक्रमाला साधारणतः 400 ते 500 विद्यार्थी संध्याकाळी 6 वाजता आले होते. सकाळपर्यंत ते सगळे थांबले होते आणि त्यामुळे आम्हाला जाणवलं की याची आवड आहे, फक्त आपल्याला करणार कोण नव्हतं. मग अशा बऱ्याच शाळांमध्ये हा कार्यक्रम केले. गेल्या 4 वर्षामध्ये 20 कार्यक्रम असे केले वेगळ्या शाळांमध्ये. त्याचबरोबर विज्ञान शिक्षकांना एकत्र घेऊन इथे आपण वर्कशॉप केलेलं आहे. वेगळ्या शाळेचे विज्ञान शिक्षक एकत्र आणून त्या इथे वर्कशॉप आपण केलं. 3 दिवस राहिलं होते. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्याचबरोबर भाभा विज्ञान केंद्र आणि आम्ही तिघांनी मिळून त्यांचे सायंटिस्ट सगळे आले होते आणि ते ट्रेनिंग दिली होती. आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून आम्ही ते एक्सपेरिमेंट कशी करायचा विज्ञानाची, ह्या एक्सपेरिमेंटबद्दल सुद्धा आम्ही त्यांना काही एक्सपेरिमेंट शिकवले आणि त्याच्यातर्फे मुलांना माहीत झालं की इथले लोकल रिसोर्स वापरून विज्ञानाचे कार्यक्रम कसे करायचे. बाहेरून तर हे झालं. आणि आत्ताच चर्चा सांगितलं जसं की आता आम्ही काही मुलं सिलेक्ट करून 16 विद्यार्थी सिलेक्ट केले आणि त्या विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करायला विज्ञानाची आणि त्यातून मग सिलेक्ट केलं. तर आता असं चाललंय की दर 2-3 महिन्यांनी साधारणतः 15-20-25 मुलांची विज्ञानाबद्दल अशी मुलं घ्यायची आणि त्यांना विज्ञानाबद्दलची माहिती द्यायची. अशा प्रकारचे आकाश दर्शनाचे कार्यक्रम करायची आणि त्याचबरोबर विज्ञानाबद्दल अजून काही गोष्टी प्रॅक्टिकल बघायच्या. आणि आम्ही शिवडावला आमची जागा आहे, तिथे आम्ही विचार करतोय की विज्ञान केंद्र बांधायचं, जेणेकरून परमनंटली लोकांना, मुलांना, शिक्षकांना तिथे अजून ट्रेनिंग करता येईल. विज्ञान केंद्र जे आहे न्यू सायन्स सेंटर, त्यांच्या लोकांनी त्यांनी आम्हाला सजेशन दिले की तुम्ही कोकणामध्ये कसं प्रमाणे सुरू करा, आम्ही टेक्निकल सपोर्ट आम्ही तुम्हाला देतो. त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. पण आम्ही इथूनच सगळे कार्यक्रम ऍक्टिव्हिटी करतो. तर असं आमचा साधारणतः गेल्या 8-10 वर्षाचा प्रवास आहे विज्ञान केंद्राबद्दलचा. तर साऊंड फाउंडेशन साधारणतः एक 25 वर्षाचा प्रवास. धन्यवाद.